न ऐकल्यासारखा. हो ना. हा आता हा काय? आता येऊन राहिला. ओके, बोला बोला, काय सुरू आहे सध्या? सध्या काही नाही सुरू आहे. टेम्परेचर एवढा आहे का 12 वाजतापासून 4 म्हणजे वाजेपर्यंत. हा टेम्परेचर कशाचं जास्त आहे? हे तापमान. अच्छा, मला वाटलं डोक्याचं जास्त आहे. नाही नाही, हे गरमीमध्ये किती म्हणजे काय असते? 46 पर्यंत गेला ना. हा, तुमच्याकडे पण खूप जास्त असेल नाही का? आमच्याकडे जो नंबर 1 वर आहे वर्धा जिल्हा. हो हो हो. हो. आणि मग वेळ कसा जातोय? आता जाते घरी राहायचो 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत. मग संध्याकाळी थोडासा फिरायला निघतो. 12 ते 4? हो संध्याकाळी 4 नंतरही बाहेर वाफा लागतात, माहिती आहे ना? हो. नाही 4च्या नंतर नाही, ते 5 5:30 वाजता. झाडं वगैरे नाही आहे का तुमच्या गावात? हा झाडं झाडं आहे ना. आपल्या घराच्या आसपास प्रत्येक नागरिकाने रस्त्याच्या झाडं कडेनं. लावायला पाहिजे. मी हो, झाड लावणं खूप जरुरी आहे. नाही तर 10 वर्षामध्ये तर काहीच नाही. आपल्या नागरिकांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे नाही का? नाही नाही, नागरिक तर घेत. आज गाणं कोणतं ऐकायचंय? ते आपल्याकडे वफाचा गाणं आहे की आलू की सब्जी बैगन का भरता. नाही 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 नाही, म्हणजे आता आलू की तर सब्जी. आता मग 3 वाजले, हो. जेवण तर झालं असेल नाही, नाही का? आलू की सब्जी बैगन का भरता, किशोर कुमार लता मंगेशकर. नाही, ते नाही संजय. आमच्याकडे. नाही का? हम्म. तर मग असं करून द्या. मंजिलचा गाणं नाही का मॅडम? मंजिल. हा, हा आहे ना. ते लता मंगेशकरची आवाज मध्ये. कोणतं? रिमझिम गिरे सावन. हा हा हा, रिमझिम गिरे सावन. सावन यायला तर खूप वेळ आहे अजून. मग आता तो असं ना थोडा बहुत माणसाला हे वाटण का त्याला गाण्यामुळे शरीर मध्ये परिवर्तन होते. बरोबर आहे, म्हणजे गाणं ऐकून थंड वाटेल नाही का? हो हो. पाऊस ना आला चाला, मगर हे गाण्यामध्ये माणूस अच्छा, शरीरामध्ये रिमझिम रिमझिम चला भाई पाणी बरं. नाही आ रहा, मगर ये चलो, हा, गाना सुन के तो तो रिमझिम रिमझिम पडायला पाहिजे नाही का? हो हो. तर ठीक आहे, तुमच्याकडे आता पाठवित आहो लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत मंजिल चित्रपटात. धन्यवाद. हॅलो रसिक. हॅलो रसिक कुणीन कार्यक्रम. बरोबर. हॅलो. हो हो. मी लहान आरवीवरून रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय मॅडम. बरं बरं, बोला अकोलकरजी. हल्ली आपल्या यवतमाळ आकाशवाणीचे कार्यक्रम म्हणजे एकदम छान असतात. बरं, कोणता कार्यक्रम आणि ऐकला अलीकडे? कार्यक्रम कोणता ऐकला, सांगता येईल का? मी कार्यक्रम म्हटलं म्हणजे युवावाणी संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी मुंबई. नैतिक अकोलकर, मिसेस आहेत प्रमिला अकोलकर. हं. आणि तसेच माझ्यासोबत आहेत आपले शारदाताई, मग त्यानंतर कोमलताई, कोमल गायकवाड आणि समस्त अकोलकर परिवार आणि बरं, इतर सर्वजण. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी ऐकवित आहो तुम्ही सांगितलेल्या बॉर्डर चित्रपटातील गीत. धन्यवाद मॅडम, आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. हॅलो रसिक. हॅलो. बोला. नमस्कार. नमस्कार, कोण बोलतंय? मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो ताई, अमरावतीवरून. हां हां, सिद्धार्थजी बोला, काय म्हणते अमरावती? अमरावतीचं तर एकंदरीत ठीकठाक आहे सर्व ताई, आवाजावर नाही केलं पण बरं. आणि ठीकच म्हणावं लागेल, कारण की जवळपास हो 46.8 डिग्री सेल्सिअस तापमान आजच्या हो, तारखेला नोंद झालेली आहे इकडे. बरोबर आहे. आणि जवळपास उष्णतेचा प्रभाव संपूर्ण विदर्भातच आहे. हं, आणि त्यामुळे सर्व लोकांना सुखसुखाट झालेला आहे. म्हणजे रस्त्यात तर कोणी दिसतच नाही. बरोबर आहे. जवळपास ज्यांना अतिशय महत्वाचं काम असते तेच लोक फक्त बाहेर निघताना दिसत आहे. है ना, बरोबर. सिद्धार्थजी, मला नवल हा. या गोष्टीचं वाटतं की मेळघाटचं जंगल लागून असून सुद्धा, आणि मला हो वाटतं तुमच्या गावाकडे जाताना सुद्धा जंगल लागतं चांदूरच्या पुढे, हो, नाही का? आहे ते. म्हणजे सगळ्या बाजूनी परत जंगल असून सुद्धा इतकं तापमान जात आहे नाही का?
आणि जवळपास इथून सातपुडा पर्वताची जी लेन आहे पूर्ण गेलेली हो. आणि खूप इतकं थंड हवेचं ठिकाण असूनही चिखलदरा मेळघाट हा भाग जो आहे हं. तरी देखील इथं उष्णतेचा म्हणजे एकंदरीत प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. हो ना. याला सुद्धा अनेक कारणे जबाबदार आहेत. त्याचं प्रत्येकांना त्यांना माहित आहे. झालेली वृक्षतोड, शहरीकरण बरोबर. आणि जे औद्योगिकरण आणि आपण झाडं लावत नाही, हो. झाडं जगवत नाही, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आपण लोकांनी सोडून दिलेला आहे पूर्ण. बरोबर आहे. आणि सिद्धार्थजी, आपण क्वचितच वाहनांचं सुद्धा प्रमाण कमी करायला पाहिजे. एका घरामध्ये आपण 4-4 वाहनं हो, पाहतो. त्यामुळे इंधनाची बिलकुल. सुद्धा बचत होत नाही आणि प्रदूषण सुद्धा वाढतं, नाही का? बिलकुल वाढत्या प्रदूषणामुळे सुद्धा हे उष्णतेचा हा जो प्रभाव दिसून येत आहे. हं. एकंदरीत हे सर्व चटके सर्वसामान्य लोकांना सोसावे लागत आहे. बरोबर. याआधी आम्ही इतकी प्रचंड भीषण गरमी कधी बघितली नाही. हं, आज हं. पहिल्यांदा उष्णतामुळे सर्व लोक त्रस्त झालेले आहे. हो ना, म्हणजे येत्या 4-5 वर्षामध्ये पृथ्वी राहील की नाही असं चित्र वाटायला हो, लागलं, नाही का? निसर्गाचा असमतोलपणा आलेला आहे. हं. त्यामुळं प्रत्येकाने निसर्गाशी जुळून राहायला पाहिजे. हो. एक झाड जर तोडलं गेलं तर त्याऐवजी आपण 5 ते 6 झाडं जगवले पाहिजे. हं. प्रत्येकाने झाडं लावणे खूप गरजेचं आहे. ज्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते आणि सावली मिळते आणि बरेच काही फायदे आहे झाडं अर्थातच. लावल्यापासून. तर मला असं वाटतं तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल सिद्धार्थजी, की नागपूर जेव्हा नवीन टाउन प्लॅनिंग झालं होतं तेव्हा तिथले चंद्रशेखर म्हणून अधिकारी होते महानगरपालिकेला CEO. त्यांनी हो, हो. नागपूरचं स्वरूप बदलून टाकलं होतं एकदम. खूप साऱ्या झाडांची लागवड नागपूरला त्यावेळेस केल्या गेली आहे. म्हणजे ऑरेंज सिटी बरोबर ग्रीन सिटी सुद्धा वाटते ती, नाही का? ग्रीन सिटी सुद्धा आम्ही अमरावतीवरून काही काळाआधी होतं. हं, हं. पण एकंदरीत होणारे झाडाची कत्तली वगैरे आणि जो शहरीकरण वाढता भाग जो वाढत चाललेला आहे. बरोबर आहे. जवळपास शहराची जी 1 किलोमीटरची रेंज 20 किलोमीटर दूरपर्यंत गेलेली आहे. बरं. हो. तर आज कोणतं गाणं ऐकायचं सिद्धार्थजी? आज मला सबसे बडा खिलाडी या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गीत गायलेलं आहे हं. आणि भोली भाली लडकी हां. हे गीत आहे. हे गीत आज आम्हाला ऐकायचं होतं ताई. बरं, बरं. तर तुमच्यासोबत आणि अजून कोणाला ऐकायचं आहे? हे गीत ऐकण्यासाठी माझ्या परिवारातील माझी पत्नी आहे अर्चना गोंडाने आणि माझी मुलगी प्रसिद्धी, मुलगा प्रणय आणि यासोबतच संपूर्ण मित्र परिवार यांना हे सुद्धा गीत आपण नक्की ऐकावं. तर तुम्हाला आता आम्ही ऐकवित आहोत तुमच्या मनातली ही रचना, ऐका तर. भोली भाली लड़की. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो बोला. हॅलो रसिक, हो. बोला, बोला. मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय. हां, तुकारामजी बोला. काय म्हणते वातावरण यवतमाळ? यवतमाळ तापलंय खूप. आमच्याकडे मॅडम कमी आहे तापमान, जरा 36-37 आहे. अरे वा, चांगली आहे की मग. हो, कसं मध्यम काय? आहे जरा. याचं काय रहस्य? हा, याचं काय रहस्य काय आहे? आमच्याकडे जरा आमच्या गावा कराड पासून गेल्यावर जरा थोडा कोकण पट्टा पडतो ना, हो. त्यामुळे वातावरण जरा गार लागते इकडे. अच्छा, अच्छा. आणि नदी वगैरे आहे का? हा, नदी पण आहे का? आमच्या गावात 2 नदी आहेत, एक कृष्णा आहे, एक कोयना आहे. हो ना, म्हणून एकदम गार वाटतं, नाही का? हो हो. इरिगेशन. काय लोक शेतीला पाणी पाचत नाही, त्यामुळे गारवा राहते. हो ना, बरोबर आहे. बरं, तर तुकारामजी आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आज चित्रपट नाव आहे तिसरी कसम. हो. आणि गीताचे बोल आहे दुनिया बनाने वाले काहे को दुनिया बनाई. तिसरी कसम चित्रपट पाहिलं होतं का तुम्ही? बरेच वेळा पाहिला, राज कपूर याचा. हां, आणि त्यावेळी दुसरं काय हेच नव्हतं ना, साधन नव्हतं. राज तर कपूर कथा आणि यांचा चित्रपट. खूप महत्वाकांक्षी आणि सुंदर चित्रपट होता, नाही का? हो, आणि त्यावेळी टेलिव्हिजन पण नव्हता. हो ना. बरं, हे गीत कोणाला ऐकायचं तुमच्यासोबत? हा, सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद ताई. म्हटलंय PSI राजू शेळकेजी, हां, सुनील बदेजी, हां. किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत भंडारेजी, बरं. विजय पाटील तारकरजी, धनंजय पेटेले, जाधवजी आणि उदय काळेजी, या सर्वांच्या पद्धतीने लावा जोडलेलं आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया तुम्ही सांगितलेली ही रचना. कोण बोलत आहे? संतोष चोखानी. हाँ, संतोष जी, बोला बोला. एक गाने ऐकायचं होतं मॅडम. अभी आप कहाँ पे हो? यवतमाळ. अपने शॉप पे? मोबाइल रिचार्ज का काम चालू है मैडम मेरा. तो अभी आपकी दुकान से बात कर रहे हैं आप, है ना? रेडियो सुनना जारी है? हाँ जारी है.
करीबन 4 महीने अंदर मेरा कॉल लगा है। हाँ, बराबर है। तो आपको महसूस हुई है ना रेडियो की कमी है ना? नहीं, समय की कमी है। समय की कमी है। हाँ, क्या गिराइक आते हैं, सब होता है। ओके, ओके। तो आज फुर्सत में है आप? अब यार थोड़ा फ्री टाइम है, थोड़ा चलो ट्राई कर लेते, फोन लग गया था। लग गया। नाले की परवरिश दे हाँ। देते हैं। आज कौन सा गीत सुनना है आपको? सवेरे जो बजा था ते मेरा बचपन का अनिल कपूर याच्यावर चित्रित गाणं आहे, हाँ। देवी आहे, मिस्टर इंडिया मधलं. ओके, 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 ओके। हाँ, हाँ। तेरा मेरा बचपन का है हाँ। नाता कोई. हाँ, वो तो इसका है, वो तेरा मुझसे है बचपन का है ना? हाँ हाँ गाना जो है हाँ, शशि कपूर और शर्मिला टैगोर पे चित्रित किया गया। वो सुनना है. ओके। तो आपके साथ किसे सुनना है? अनिल दिलीप श्रीवास है, ओटी श्रीवास है, डॉक्टर सरकर है हाँ और जी। बाकी मेरे दोस्त लोग हैं. तो आपके लिए और आपके दोस्तों के लिए हम सुनाने जा रहे हैं ये आ गले लग जा फिल्म से रचना। सुनिए। तेरा मुझसे है पहले का नाता. अरे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं. हॅलो रसिक, हॅलो रसिक. बोला. हा ताई, मी नंदकुमार शिवरामा बोलतो आर्मीवरून. हाँ, नंदकुमार जी बोला. 3 महिने होऊन गेले, म्हटलं ताईसोबत जरा संवाद तरी साधावा. अच्छा, म्हणजे दिवस मोजत होते तुम्ही. मोजाच लागतील ताई, आता रोजचाच कार्यक्रम राहते, रोजीच ऐकणार आहे ते. उन्हाचा प्रकोप आहे, जरा बसलो, विसावा घेतला, जरा जमलं चला चर्चा करावं ताईसोबत. उन्हाचा प्रकोप आहे. हो ना. असं एखादं मस्तपैकी असा ड्रेस शिवा सूर्याला की त्याची जरासं उष्णता कमी होईल. आहे ना? अरे वा. हो ना, बरोबर ना. आणि आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आज दुनियादारी मधलं द्या, हा. मोहम्मद रफीक, लता मंगेशकर यांनी गायलेलं. अच्छा, दुनियादारी चित्रपटात. दुनियादारी 77 मधला. हो हो हो. नाव कागज की गहरा हा, है नाव पानी. कागज की रक्त म्हणजे हाँ, हाँ. नाव कागज लिप्त काहीतरी आहे ना ते. नाव कागज की गहरा है पानी. हा हा, डुबती आहे काहीतरी आहे ते. हा, बरोबर आहे. शानदार गीत आहे ते. तुमच्यासोबत ऐकायचं होतं कोणाला ते गीत. ऐकायचंय? हा, माझ्यासोबत माझा परिवार आहे, इथं मोरे काकाजी आहे, हम्म, विलास पिल्लेवार आहे, दिनेश पिल्लेवार आहे, आणि आपला वाडेकर आहे आमचा नाव. हम्म. आमच्या मित्र परिवारासाठी द्या, आणि बालू मनोहर आहे सोबत तोरडेवाले. बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे लता दीदी आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत. धन्यवाद. हॅलो रसिक, हॅलो बोला. हॅलो. बोला बोला. कुंडलिक पांडुरंग मोरे, वारंगा फाटा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र. वा वा, पूर्ण पत्ता सांगितला कुंडलिक. काय? कोणत्या वर्गात आहेस तू? मी 6वी, बरं, कोणत्या गावाला शिकतो? वारंगा फाटा. आणि काय काय आवड आहे तुला? मला गीत ऐकायची. गाणे ऐकायला आवडतात. बरं, आंब्याचा रस खायला नाही आवडत का? आवडते. आता आंब्याचा रसाचा मोसम आहे ना, बनवला की नाही आईने? हो, बनवला. मग एकट्यानेच खाल्ला का? हो. हो. अच्छा, कोणते गाणं ऐकायचं मग कुंडलिक तुला? सौदागर. सौदागर. हा, इलू पिलू की आहे. अच्छा अच्छा. मग तुझ्यासोबत कोणाला ऐकायचं अजून? माझ्या पप्पाला पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, वैष्णवी मोरे, कुंडलिक मोरे. बरं, तर तुझ्यासाठी आणि तुझ्या परिवारासाठी आम्ही ऐकत आहोत सौदागर चित्रपटातील हे गीत ऐक. हॅलो रसिक. हॅलो. हॅलो रसिक. हो, हॅलो, कोण बोलताय? विनोद कुमार ढवळे बोलतो ताई, अयोध्यानगर राळेगाववरून. बरं बरं, बोला विनोद भाऊ. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आठवण 4 आली. वर्षाच्या नंतर लावून राहिलो मी फोन. तेच म्हटलं. खूप अचानक दिवसांनी. आठवण झाली, तर चला म्हणलं, बरेच दिवस झाले म्हणलं, एक विरंगुळा रेडिओच्या माध्यमातून बरं, राळेगाव. कार्यक्रमाचा आस्वाद घेणं सुरू राहते. आता राळेगाव मध्येच आहात की कुठे बाहेर आहात? नाही, राळेगावलाच आहो, तसं तर फील्ड वर्क चालू राहते. हो ना. आणि रेडिओ मग कसं ऐकता तुम्ही? मोबाईलवर? रेडिओ ऐकत असतो नाही, मोबाईलवर. काही म्हणजे कसं ठराविक कार्यक्रम, हो. जसं सकाळची आपलं श्रावणीय भक्तिगीतांचा कार्यक्रम, हम्म. त्यानंतर मनोरंजनात्मक तर राहते 11 ते 12. हो ना. थोडस हो. आपलं आठवून आपकी पसंद.
आपकी पसंत आणि गुरुवारला जे हॅलो रसिकचं जे प्रसारण होत असते तर हो श्रोत्यांचं काही कॉल, श्रोत्यांचं काही संभाषण इच्छा आपण कसं तुमच्या संवादाच्या माध्यमातून कसं आमच्यापर्यंत पोहोचत असते. बरोबर आहे. तर चला म्हटलं आता श्रोतेच लावत आहेत, आपण सुद्धा आज प्रयत्न करावा. ती करायला योगायोग पाहिजे. कसं बेल गेली. हा म्हणजे तसंही तुम्ही रेडिओ पासून काही दूर नाही, रेडिओ ऐकत होतातच तुम्ही नाही का? आवाज खूप कमी येत होता तुमचा. रेडिओ ऐकणं सुरूच होतं म्हटलं. हो, रेडिओ ऐकणं सुरू आहे. बरं आज कोणतं गाणं कारण ऐकायचं? आम्ही रेडिओच्या दूर जाऊ शकत नाही ना. येस बरोबर आहे. असं म्हणूया की हृदय आणि श्वासाची ती नातं आहे ते नाही का? बरोबर आहे. कोणतं गाणं ऐकायचं आज? आज जसं एक आशा ताईचं एक गीत आहे, फुलले रे शन माझे फुलले रे. हो हो बरोबर आहे. आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे अजून? माझ्या परिवारातील सदस्य आहे विनुताई ढवळे, प्रथमेश ढवळे. आणि आमचं मित्र परिवारामधून आहे राहुलजी मनोहर आहे यवतमाळ मधून, नंतर लक्ष्मणराव लोखंडे हो आणि हनुमानदासजी साहू यवतमाळचे, हो किरण शिंदे दिग्रजचे. परिवार तर खूप मोठा आहे ते, हो ना. तर तुमच्यासाठी आणि परंतु एवढे नाव आपण घेऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही काही सगळ्यांना विसरू शकत पण नाही नाही का? बरोबर आहे. तर तुमच्यासाठी आता विसरणार कसं आहे ताई? जोपर्यंत रेडिओ आहे, जोपर्यंत श्वास आहे, हो तोपर्यंत श्रोता आणि रेडिओ बरोबर एक हे बिलकुल परिवार. मनाच्या त्यामध्ये बिलकुल फिक्स आहे. हा राईट. तर आता तुमच्या मनातल्या या भावना सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचल्या असतील. आता घेऊया गीताचा आनंद. ऐका हे आशाजींनी गायलेलं गीत. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. मंगला मॅम बोलता का मॅम? हो आम्ही प्रवीण शेंडे बोलतो धामणगाव वरून. हो हो बोला. काही नाही, ते हॅलो रसिक मधले कार्यक्रम खूप छान आवडतात आम्हाला. धामणगावला काय करतात? माझा गाईचा व्यवसाय आहे मॅम, मोठा कोटा आहे माझ्याकडे. 25-30 गाई वगैरे अशा दूध बी काढतो आणि विकतोय मी. दुधाचा व्यवसाय करता? हा, दुधाचा व्यवसाय करतो मॅम. बर किती वर्षापासून? माझा कमी जास्त 13 वर्ष झाली मला. ओके. मग हे दूध तुम्ही कुठे नेता विकायला? हे डेअरी डेअरीवर देता? हा, डेअरीवर टाकतो मॅम. कोणत्या गायी आहे? माझ्याकडे एचएफ आहे 13 गाई आणि जर्सी गाई आहे बाकी. बरं बरं बरं. हा. मग साधारणतः रोज किती कलेक्शन होतं दुधाचं? माझं कमीत कमी 13 ते 14 हजार रुपये होतो मॅम रोजचं? हा. बरं. आणि मग त्याच्यापासून काही प्रॉडक्ट बनवता का? नाही, सध्या काहीच नाही बनवत मॅम मी. अच्छा, दुधाचाच व्यवसाय करता? हा 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 हा. बरं. मोठा गोठा आहे नाही का? हा 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 मॅम. बरं आज कोणतं गाणं ऐकायचं प्रवीणजी? हा, तर माझी मिसेस आहे नलिनी प्रवीणराव शेंडे आणि मुलगी आहे माझी मयुरी प्रवीणराव शेंडे. हा. आणि मला मॅम थोडं भाविक गाणं ऐकायचं होतं मॅम. भावगीत? हा, भावगीत. हा. कोणाच्या आवाजात? कोणाच्या आवाजात ऐकायचंय? असं भावगीत आहे ना मॅम, तसं काही नाही, मला सगळेच भावगीत आवडतात. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आम्ही पाठवित आहोत तुमच्याकडे अरुण दाते यांनी गायलेलं हे भावगीत. ठीक, ओके मॅम. शपथ तुला आहे, ऐका तर. हा हा हा, ठीक आहे मॅम. फोन इन कार्यक्रमात श्रोते हो, आपणही फोन करू शकता. दिवस आहे मंगळवार आणि वेळ आहे दुपारी 3 ते 3:30. फोन नंबर आहे 07232245464. फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 07232245464 या फोन क्रमांकावर दर मंगळवारी तुम्हाला फोन करायचा आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण दर गुरुवारी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवीला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅलो रसिक.